नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधा वहिनी भाजी निवडत असतात. तर किशा भाऊ तिला मदत करत असतात आणि शेजारच्या सोफ्यावरती अनिश त्याचं काम करत बसलेला असतो. किशा भाऊ विचारतात की राधाबाई, अगं भाऊजी कुठे गेलेत? त्यावेळेस राधाबाईनी म्हणतात की ते नाही का, त्यांचा मित्र ईश्वर त्याची सेवा करायला गेलेत. पुढे राधाबाईनी म्हणतात, मला तर भाऊजींची दयाच येते. बघा ना, म्हणजे घरची जिम्मेदारी सांभाळायची, बाहेरच्यांची जिम्मेदारी सांभाळायची. आणि पुढे ती अनेश्वरी मुद्दामून पाहत म्हणते, आता आपलंच बघा ना, आपण इकडे राहिलो तर काहींच्या पोटामध्ये दुखून राहिलं. आता हे अनिशच्या लक्षात येतं. आता अनिश राधाबाईंकडे रागाने पाहू लागतो. पुढे राधाबाईंनी म्हणतात की नाही नाही, सत्यच बोलते ना, मी सत्याच्या बाजूने बोलते ना. पुढे केशवभाऊ न म्हणतात की बरं मला एक सांगा, जर आपण नसतो तर हे सगळं कुणी केलं असतं? पोराबाळांना खाऊ पिऊ कोणी घातलं असतं? नाही, मान्य आहे ना मला, घरची बाई नोकरी करते, तिला कामं आहेत, मान्यच आहे. पण आम्ही नाही नोकरी केली का? तिच्या भाऊ म्हणतात की हो, केली केली. आता राधाबाईंनी खोचकपणे म्हणतात, मग आम्ही पण घर सांभाळून नोकरी केली, घरादाराला वाऱ्यावरती नाही सोडलं. आता हे ऐकल्यावरती अनिशला मात्र राग येतो आणि तो रागातच म्हणतो की भैरवी काहीच करत नाही का? तुम्हाला काय वाटतं ती तुमचा पाहुणचार करत नाही? आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल ना तर इथून निघून जा. असं रागातच अनिश म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे ईशा आणि ईरा हे अनिशकडे पळत येतात आणि म्हणतात की आम्हाला एक हेल्प करशील का? यावरती अनिश विचारतो, कसली हेल्प? तेव्हा ईशान म्हणतो, ती राधाबाईनी आणि किशा मामा आम्हाला यांना घरातून हाकलून द्यायचे. इरा म्हणते, अनिश काका, माऊ आपल्यासाठी किती हार्डवर्क करते, तरी पण ते तिच्याशी कसं वागतात, मला अजिबात आवडत नाही. तेव्हा अनिश म्हणतो, हो मलाही आवडत नाही ते. तेव्हा ईशान म्हणतो की सो तू आम्हाला आमच्या मिशनमध्ये मदत करशील का? अनिश विचारतो, काय मदत करायची? तेव्हा इरा म्हणते, अरे काही नाही जास्त. हे बघ, गेले 2 रात्रीनं आम्ही राधा मामीला खूप घाबरतोय. जर आपण सगळ्यांनी मिळून तिला परत घाबरवलं तर ती आपोआप निघून जाईल. सो आर यू इन? तेव्हा अनिश म्हणतो की आय विल. आणि सगळेजण आता राधावहिनीला घाबरण्याचा प्लॅन करतात. आता ठरल्याप्रमाणे अनिश किशा भाऊकडे जातो आणि म्हणतो की मामा, माझं डोकं दुखतंय जरा, मला मेडिकलमधून औषध घेऊन येतोस का प्लीज? तेव्हा किशा भाऊ म्हणतो, काय राजे हो, हे काय विचारायचं झालं का? अरे तुझी सेवा करायलाच आहे ना मी. तेव्हा अनिश त्यांच्याजवळ पैसे देतो. आता एवढे पैसे पाहून किशा भाऊ म्हणतात की बाप्पा, एवढं महाग आहे का ते औषध? अनिश म्हणतो, औषध महाग नाहीये, पण उरलेले पैसे राहू दे तुला. हे ऐकल्यावरती किशाभाऊ खुश होतात आणि म्हणतात की असाच पाहिजे भाचा. पुढे अनिश म्हणतो की जा जा लवकर जा आणि माझ्यासाठी औषध घेऊन या. किशाभाऊ म्हणतात, हो मला जायचंच होतं बाहेर, तुझं औषध पण घेऊन येतो. असं म्हणत आता किशाभाऊ तिथून निघून जातात. तर इरा, ईशान आणि संयमी दाराच्या मागे लपलेले असतात. किशोभाऊ गेल्यावर ते सगळेजण आत येतात. तेव्हा अनिश म्हणतो, आता बघा, हा फुल टाईट होऊन येणार आणि ढाराढूर झोपणार. हा झोपला की मामीचा पाहुणचार सुरू. असं म्हणत हे एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर आता रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. अनिश, संयमी, इरा आणि ईशानला घेऊन येतो. किशाभाऊ आणि राधाबाईंनी गाढ झोपलेली असतात. संयमीने लाल साडी आणि मोठं कुंकू लावलेलं असतं. ईशान आणि इरा मुद्दामूनच मोठमोठ्याने आवाज करायला लागतात. आता या आवाजाने राधावहिनींना जाग येते. किशाभाऊ मात्र गाढ झोपलेली असतात. राधावहिनी खूप घाबरते आणि इकडे तिकडे पाहू लागते. ईशान, इरा बॅटरी चमकवतात आणि मोठमोठ्याने ओरडतात. तितक्यात आता ईशान भूताचा मास्क लावून राधावहिनींसमोर येतो आणि तिला घाबरतो. त्यावेळेस राधावहिनी खूप घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. आता संयमी पण ती कॅन्डल लावते आणि तिच्या समोर जाऊन मोठमोठ्याने तिला ओरडत घाबरवते. आता राधावहिनी मात्र मोठमोठ्याने रडू लागते. आता ती रडायला लागल्यावरती हे सगळेजण तिथून पळ काढतात. पण मित्रांनो, ह्यांच्याकडून मात्र त्यावेळेस या गडबडीत एक चूक होते. संयमीच्या हातातून ती मेणबत्ती खाली पडते आणि पळून जात असताना ईशानचा पाय त्याच्यावर पडतो. त्यामुळं ईशानच्या पायाला भासतं थोडंसं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाईंनी झोपेतच भरळत असतात. तितके तिथे भैरवी येते आणि म्हणते की मामी अहो उठा, सकाळ झाली. असं म्हणत भैरवी राधाबाईंनीला हात लावते. तेवढ्यात आता राधाबाईंनी घाबरतात आणि म्हणू लागतात की ती बाई दिसली, बाई दिसली, माझ्या मागे आहे ती बाई, असं म्हणू लागतात. तेव्हा भैरवी विचारते, कोण बाई? अहो मामा असतील ते, कुठे गेलेत? यावरती राधाबाईंनी म्हणतात की त्यांचं काही मला सांगू नको, ती बाई आहे बघ, पाठीमागे बाई आहे. भैरवी विचारते की एक मिनिट, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? अहो पंख्याखाली झोपून सुद्धा एवढा का तुम्हाला घाम आलाय? तुम्ही एक काम करा, जा आणि फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. राधाबाईंनी उठून म्हणते की बाई बाई, मी इथंच होते, इथंच ती बाई होती, ती अशी इथून गेली. असं म्हणत ते काय झालेलं असतं रात्री ते सांगू लागतात. आता तितक्यात अनिश मध्येच येतो. आता अनिशला धडकताच राधाबाईंनी परत एकदा मोठ्याने ओरडू लागतात. अनिश विचारतो, अगं मामी काय झालं, मी आहे, एवढी का ओरडतेस? यावरती आता राधाबाईंनी घाबरतच म्हणतात की बाबू, इथं ना मागं बाई होती, अशी उंच ताड. भैरवी म्हणते, अहो उंदीर असेल.
राधाबाईनी म्हणतात, नाही नाही, उंदीर नाही, उंदीर तर इवलसा असतो. ती अशी उंच होती, कुतुब मिनारसारखी बाई होती. तिच्याबरोबर एक गुबगुबीत पोरगी पण होती, जिपऱ्या तोंडाची. भैरवी म्हणते, हे सगळं तुम्हाला एकत्र कुठं दिसलं? तेव्हा राधाबाईनी रडू लागतात आणि म्हणतात, मी काय खोटं बोलते का? तुम्हाला काय मजाक वाटून राहिला का? अशी ती बाई होती, अशी उंच, असं म्हणत त्या घाबरतच रडू लागतात. आता यावरती अनिश नाटक सुरू करतो आणि म्हणतो की मामी, म्हणजे तुला ती बाई दिसली का? तेव्हा भैरवी त्याला म्हणते की अनिश काय पण. अनिश तिला म्हणतो की भैरवी, आता तू मला थांबवू नकोस, आता मामीला सगळं खरं खरं सांगावंच लागेल. आता राधाबाईनी आणखीनच घाबरतात आणि म्हणतात की काय झालं, सांग सांग, माझा जीव वर खाली होतोय बाबू, सांग मला. तेव्हा अनिश म्हणतो, अगं मामी, या सोसायटीत कधी कधी काही लोकांना ती बाई दिसते आणि ज्या बाईंना ती दिसते ना, ती बाई पिच्छा सोडत नाही. तेव्हा राधाबाईनी म्हणू लागतात की काय सांगतोस तू, आता मी काय करू, मला यावरती उपाय सांग. अनिश म्हणतो की तुला मी सांगतो, तुला ना इथून जावं लागेल, कारण ज्या लोकांना ती बाई दिसली ना, ते लोक सोसायटी सोडून पळून गेले आणि काही तर डायरेक्ट वर गेले ढगात. पुढे अनिश राधाबाईनीला म्हणतो की मामी, तुझं पण आता काही खरं नाही, आता तू गचकतेच वाटतं. असं म्हटल्यावरती राधाबाईनी मात्र ओरडतच पळून तिथून निघून जातात. तेव्हा अनिश आणि भैरवी पोट धरून हसू लागतात. इकडे भैरवी त्यानंतर मुलांना उठवायला येते आणि म्हणते, मुलांनो चला चला उठा, माऊला खूप घाई आहे. ती वैरा म्हणते, 5 मिनिटं माऊ. भैरवी म्हणते, नाही नाही उठा, तुमचा आवरा, म्हणजे मला टेन्शन राहणार नाही. पुढे भैरवी ईशानला तिथे बघते आणि म्हणते की ईशान, तू इथे रात्री केव्हा आलास? तेव्हा ईशान झोपेतच म्हणतो की मामी आजीला घाबरल्यावरती. भैरवी म्हणते की काय? तेव्हा सगळेजण उठतात आणि म्हणतात, काही नाही काही नाही. भैरवी म्हणते की 1 मिनिट, मी काहीतरी ऐकलंय, नक्की काय झालंय? यावरती सगळे म्हणू लागतात, काही नाही, आवर, तुला उशीर होतोय ना. भैरवी म्हणते, मला खरं खरं सांगा, मामी आजी एवढी का घाबरली होती, काय केलंय तुम्ही नक्की? यावरती सगळेजण म्हणतात, काही नाही. पुढे भैरवी म्हणते, हे बघा, उद्यापासून माझा खूप मोठा प्रोजेक्ट सुरू होतोय, तेव्हा आजोबांना त्रास होईल, काकाला त्रास होईल, असं काही एक करायचं नाही. चला लवकर आवरायला घ्या. इकडे अशोक मामा किशाभाऊला जबरदस्तीने वॉकसाठी घेऊन आलेली असतात. किशाभाऊंची झोप न झाल्यामुळे ते जाऊन भिंतीला पकडतात. अशोक मामा त्यांना इकडे तिकडे पाहू लागतात. त्यांच्याजवळ जाऊन आवाज देऊ लागतात आणि म्हणतात, काय रात्री काय जास्त झाली होती का? किशाभाऊ म्हणतात की हो ना भाऊजी, रातच्याला झोपच नाही झाली माझी. अशोक मामा म्हणतात, घ्या आमची इकडे झोपमोड करा आणि स्वतःची झोप झाली नाही तर बोंबलत बसा. किशाभाऊ म्हणतात की भाऊजी जाऊ द्या ना, माझ्या झोपेचं खोबरं झालंय हो. अशोक मामा म्हणतात, तरी सुद्धा सकाळी उठून चालायला जायचं, शिस्त म्हणजे शिस्त, चला. असं म्हणत आता हे दोघ जण निघतात. तर किशाभाऊ परत एकदा पाठीमागे असलेल्या बाकड्यावर जाऊन झोपतात. अशोक मामा परत त्याला जाऊन उठवायला लागतात. तितक्यात आता तिथे देसाई आणि सातपुते येतात. अशोक मामांना आवाज देत म्हणतात की ओ माझगावकर. तर अशोक मामा विचारतात, काय झालं? देसाई म्हणतात की अहो, खालच्या फ्लॅटमध्ये पाणी गळतंय. अशोक मामा म्हणतात, मग खालच्या लोकांना जाऊन सांगा, मला कशाला बोलताय? तेव्हा देसाई म्हणतात की अहो माझगावकर, तुमच्याच फ्लॅटमध्ये लिकेज आहे म्हणून खालच्या फ्लॅटमध्ये पाणी गळतंय. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा आणि हे सगळेजण घरी यायला निघतात. तर आता इकडे सगळेजण बसलेले असतात. ईशान भैरवीला एक ड्रॉइंग दाखवायला येतो. तितक्यात ईशानच्या पायाला दुखतं. तर राधाबाईंचं लक्ष ईशानच्या पायाकडे जाते. आणि त्याला खुणून पाय खाली कर असं म्हणतो. भैरवी विचारते, काय झालं, काय लागलंय का तुझ्या पायाला? ईशान म्हणतो, काही नाही माऊ, रात्री ना पायाला थोडंसं लागलंय माझ्या. आता राधाबाईंना शंका येते. ईशान पुढे म्हणतो की माऊ, मी येऊ का तुझ्या ऑफिसला? तू आता बॉस आहेस ना, मग आम्हाला पण कामं सांग. आता इरा आणि संयमी दोघी पण म्हणतात, आम्ही पण येतो, आम्हाला पण कामं सांग. अनिश म्हणतो, मी पण येतो मग. भैरवी म्हणते, झालं, तू आलास तर माझं काम झालंच म्हणून समज, मी तर तुझ्याकडेच पाहत बसेल. असं म्हटल्यावरती आता संयमी इरा भैरवीला चिडू लागतात. तर इकडे आता कोणाचंच लक्ष नसताना राधाबाईंनी हळूच आतल्या खोलीमध्ये जातात आणि कपाटामध्ये पाहू लागतात, पुढे ती लाल रंगाची साडी सापडते का. इकडे तिकडे उचकापाचक केल्यानंतर राधाबाईंना ती लाल रंगाची साडी सापडते. त्यावेळेस त्यांचा संशय खरा ठरतो. पुढे ते आता तो मास्क असतो ना ईशानने लावलेला, तो सापडायला लागतात. कपाटामध्ये खालच्या ड्रॉअरमध्ये त्यांना तो मास्क पण सापडतो. इकडे सगळेजण गप्पा मारण्यामध्ये मग्न झालेले असतात. तितक्यात आता तिथे राधाबाईंनी ती लाल साडी घालून आणि तोंडावरती भूताचा मास्क लावून येतात आणि अनिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि त्यांना पाहून घाबरतो. तर बाकीचे सगळेजण त्यांना पाहून घाबरतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.